अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या घरातली जी उत्तर दिशा असते ती दिशा वास्तुशास्त्रानुसार सुख समृद्धीची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला जर तुम्ही काही खास वस्तू ठेवल्या तर धनलाभ होणं, प्रगती होणं असे अनुभव येतात असं वास्तुशास्त्र सांगतं. मग कोणत्या आहेत त्या धनवर्धक वस्तू, कुठे ठेवाव्यात, कशा ठेवाव्या, कधी ठेवाव्या, चला तर याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. पण एक मिनिट, मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही काहीही कष्ट करू नका, निवांत बसा. फक्त उत्तर दिशेला या वस्तू नेऊन ठेवा, आपोआप पैशांचा पाऊस तुमच्या घरात पडेल असं माझं म्हणणं नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, खूप मेहनत आपण करतो, खूप कष्टही करतो, पण बऱ्याचदा ना योग्य संधी आपल्याला मिळत नाही किंवा कष्ट करून देखील हवं तसं उत्पन्न वाढत नाही. तेव्हा निराशा होते की नाही? आपण म्हणतो ना, अर्थात दिवस रात्र मी मेहनत करतोय पण म्हणावं तसं फळ मला मिळत नाही. त्याचं अशा वेळेला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मदत करतं. आपल्यामध्ये असलेली निराशा निघून जाऊन सकारात्मकता यावी, चांगले विचार यावे आणि आपल्याकडनं चांगलं कर्म घडावं यासाठी काही उपाय सांगितले जातात. बऱ्याचदा चांगल्या संधी याव्या यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे हे उपाय आपल्याला मदत करतात. पण अर्थात देरे हरी खटल्यावरी. मग हरी म्हणतो हे ऐकत नसतो, स्वतः काहीतरी करावं लागतं, तेव्हाच देव सुद्धा आपली मदत करत असतो. प्रयत्नांती परमेश्वर असतो. चला आता बघूया की उत्तर दिशेला कोणत्या वस्तू ठेवल्याने नक्की आपली प्रगतीची द्वारं खुली होणार आहेत. उत्तर दिशेला तुळशीचं रोपटं लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये पती पत्नीमध्ये होणारे क्लेश हे कमी होतात आणि संबंध अधिक मधुर बनतात. तुळशीच्या रोपातील सकारात्मक ऊर्जा घरामध्ये शांतता टिकवून ठेवते. लक्षात घ्या, जेव्हा घरामध्ये आपापसात भांडणं असतात, कुटुंबामध्ये पती पत्नीचं पटत नसतं, सासू सासऱ्यांचं पटत नसतं, वडील मुलाचं पटत नसतं, तेव्हा माणूस खूप मानसिकदृष्ट्या खचून जातो. आणि मग बाहेरच्या लढाया तो व्यक्ती काय लढणार जिथे कुटुंबच आपल्या पाठीशी उभं नाही, बरोबर ना? त्यामुळे कुटुंबात शांतता असेल तर माणूस बाहेर 10 लढाया जिंकून येऊ शकतो. म्हणूनच उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावलं तर घरातले वादविवाद कमी होतात, घरात सुखशांती येते. दुसरी गोष्ट म्हणजे आरसा. घरामध्ये प्रगती होण्यासाठी उत्तर दिशेला आरसा लावणं वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जातं. असं केल्याने घरामध्ये आनंद येतो. जे लोक नोकरी करतायत किंवा व्यापार करतायत त्यांची त्यांच्या करिअरमध्ये उत्तम प्रगती होते आणि यशाचे मार्ग हे खुले होतात. तिसरी गोष्ट म्हणजे भगवान कुबेरांची मूर्ती किंवा चित्र. उत्तर दिशा ही आर्थिक समृद्धीची दिशा मानली जाते आणि त्यामुळेच उत्तर दिशेला धनाची देवता कुबेर यांची मूर्ती ठेवायला सांगितली जाते. मूर्ती ठेवणं शक्य नसेल तर कुबेराची चित्र म्हणजेच फोटो सुद्धा उत्तर दिशेला लावू शकता. कुबेर हे धनाचे रक्षक मानले जातात. त्यामुळे या उपायाने घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासत नाही असं देखील वास्तुशास्त्र सांगतं. आता चौथी गोष्ट आहे फिश क्वेरियम. वास्तुशास्त्रानुसार मासे हे सुख समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला क्वेरियम ठेवणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात, ज्यामुळे घरामध्ये आनंद आणि खुशहाली टिकून राहते. मंडळी, जेव्हा एखाद्या घरामध्ये आपण जातो आणि ते घर सुंदर आवरलेलं असतं, स्वच्छ असतं आणि प्रत्येक गोष्ट अगदी जागच्या जागी ठेवलेली असते आणि काही अशा फ्रेम्स असतात ज्या आपलं लक्ष वेधून घेतील किंवा कलाकुसरी सुद्धा असतात, अशा काही वस्तू त्या घरामध्ये लावलेल्या असतात की ज्या बघून आपलं मन थोड्या वेळ त्या वस्तूंमध्ये रमून जातं. फिश क्वेरियम सुद्धा असंच आहे. एकदा जर आपण त्याच्याकडे बघत बसलो ना तर बराच वेळ आपण त्याच्याकडे बघतच बसतो. फिश ॲक्वेरियम घरात ठेवल्याने प्रसन्न वाटतं असा अनेकांचा अनुभव आहे. मग जर तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही ते उत्तर दिशेला ठेवा. एवढंच, पण अर्थात त्यातल्या माशांची योग्य ती काळजी घ्या बरं. स्वच्छता ठेवा. ते फिश क्वेरियम माशांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते त्या बाबतीत देखील जाणून घ्या. नाहीतर घरात फिश क्वेरियम ठेवून त्याच्याकडं ना जर त्या माशांना इजा पोहोचत असेल, हानी पोहोचत असेल तर मात्र ते योग्य नाही. तुम्ही जर फिश क्वेरियम विकत घेण्याचा विचार करत असाल तर आधी त्याबद्दल सविस्तर माहिती घ्या की कुठल्या प्रकारची काळजी
किंवा कशा प्रकारे मेंटेनन्स या फिश क्वेरियमला लागतो आणि मगच ते खरेदी करा. आता 5वी वस्तू आहे, याला तुम्हाला मेंटेनन्सची गरज अजिबात नाही बरं का. 5वी वस्तू म्हणजे उत्तर दिशेची ऊर्जा वाढवण्यासाठी त्या दिशेला फिकट निळ्या रंगाचा पेंट करावा. म्हणजे तुमच्या उत्तर दिशेला फिकट निळा रंग द्या. असं केल्याने घरात लाभाच्या संधी उपलब्ध होतात, उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला एक रंग सांगितलेला आहे. तोच रंग त्या दिशेला द्यावा असं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे घराचं संतुलन टिकून राहतं. तुम्हाला जर कुठल्या दिशेला कोणता रंग द्यायला हवा याबाबत जाणून घ्यायची इच्छा असेल तर तसं कमेंट करून नक्की विचारा. वास्तुशास्त्राचे आणखीन कोणते मुद्दे आहेत ज्याबाबत तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तेही विचारा, म्हणजे त्या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा मी घेऊन येईल. आता वळूया 6व्या गोष्टीकडे आणि ती आहे मनी प्लांट. तुमच्याकडे जर मनी प्लांट असेल तर तो उचला आणि उत्तर दिशेला ठेवा, कारण उत्तर दिशेला मनी प्लांट ठेवणं शुभ मानलं जातं. मनी प्लांट म्हणजेच काय तर पैशाचं झाड, आणि पैशाची दिशा कोणती? उत्तर दिशा. या दिशेला मनी प्लांट लावल्याने तुमच्या घरात पैशाची आवक वाढते, आर्थिक अडचणी दूर होतात असंही म्हणतात. मग मंडळी, या वस्तूंपैकी कुठलीही वस्तू तुमच्याकडे असेल तर त्याची दिशा तपासा, ती उचला आणि उत्तर दिशेला ठेवा. या सोप्या वास्तू उपायांनी तुम्हाला तुमच्या घराची उत्तर दिशा प्रभावी आणि सकारात्मक बनवता येईल, ज्यामुळे तुम्हाला धन, समृद्धी आणि आनंद प्राप्त होईल. हो, पण अर्थात वास्तूचे जे नियम असतात ते केवळ मार्गदर्शक तत्व आहेत बरं का. वास्तुदोष जर तुमच्याकडे असेल तर त्याचं निवारण करण्यासाठी मात्र तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येईल. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.